भविष्यात तुमचं सरकार आलं तर धारावीचा पुनर्विकास अदानी उद्योग समूहच करेल की नवी काही योजना तुम्ही आणा? बघा, याच्यामध्ये जे काय आहे ही संपूर्णपणे धूळफेक दिसते आणि माझं मत असं आहे की हे टेंडर आम्ही आल्यानंतर रद्द करू, त्याच्यानंतर पुढे काय करू हा विषय आलाच, पण आत्ताच ते टेंडर रद्द का करण्यात येऊ नये याचं उत्तर या सरकारने दिलं पाहिजे. कारण धारावीकरांवरती अन्याय करून मुंबईची अदानी सिटी आम्ही काय होऊ देणार नाही कोणत्याही परिस्थितीत नाही. तुम्ही म्हणालात की कुणाचे तरी मित्र आहेत त्याच्या फायद्यासाठी आहे ना, सगळं केलं जातंय, तर तुम्हाला आम्ही करू ना रद्द. बघा, या पूर्वीचं टेंडर सुद्धा आम्ही रद्द केलं होतं. नवीन टेंडर आमच्या काळात निघालेलं नव्हतं. जर ते आमच्या काळात निघालं असतं तर आम्ही त्याच्यामध्ये ज्या काही अटी तटी शर्ती टाकलेल्या होत्या त्याचप्रमाणे याचा विकास केला असता. या अधिकच्या सोयी सवलती आम्ही देणार नाही. त्याच्यात धारावीकरांचं हित बघून मग आम्ही गरज असेल तर नवीन सुद्धा टेंडर काढू. सर्वे जेव्हापासून सुरू आहेत तेव्हापासून पात्र आणि अपात्र यामध्ये अपात्रांची जास्त संख्या होते. धारावी बचाव समितीचं देखील हेच म्हणणं आहे की विनाकारण अपात्र केलं जाते, विशेषतः दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरती जे काही झोपडपट्टी त्यांच्याविषयी काय ते आणि नाही. म्हणून माझं काय म्हणणं आहे की तुम्ही धारावीचा विकास म्हणजे नेमका काय याची व्याख्या करा. धारावीचा विकास म्हणजे अदानींचा विकास नाही. तिथे राहणारे जे काय आहेत तिथल्या सगळ्यांना तिथे घरं देऊन मग तुम्ही विकास करा. आणि जर हे त्या विकासकाला झेपत नसेल तर त्यांनी सरळ सांगावं की मला झेपत नाही, मी हे करू शकत नाही, नवीन टेंडर काढा, सगळ्या गोष्टी त्याच्यात टाका. पण त्याच्यासाठी ही मुंबईची विल्हेवाट लावतायत. एक तर सगळ्या TDR मुंबईभर वापरायला अदानीनं मोकळीक दिले. ह्या धारावीकरांना हाकलून देऊन, मी हाकलून हा शब्द मुद्दामून वापरतोय, हाकलून देऊन दुसऱ्या झोपडपट्ट्यांमध्ये म्हणजे मिठागरामध्ये तुम्हाला काय वाटतं टॉवर बांधून देणार त्यांना? एकतर मिठागरं म्हणजे पर्यावरणाचा विषय आला, त्याच्यामध्ये तुम्ही सांडपाण्याची सोय कशी करणार, पिण्याचं पाणी कोण देणार? ह्या सगळ्या वस्त्या अशा विखरून टाकल्यानंतर आज जी धारावी आहे ती विखरून टाकायची, त्यांच्या रोजीरोटीची वाट लावायची, तिकडनं त्यांना हाकलून दिल्यानंतर पुन्हा हे तिकडे येऊन राहू शकतील का? आणि म्हणून माझं मत असे की जर अडाणीला झेपत नसेल तर टेंडर रद्द आम्ही होऊ देणार नाही. उद्धवजी, धारावी बाबतीत आपण फार संवेदनशील दिसतात. धारावी नाही, मी धारावी बरोबर मुंबई. हो, इथे मुंबई तर आहेच, पण धारावी बाबतीत फार संवेदनशील आहे. तर अशा वेळेस जागा वाटपात धारावी शिवसेना या सगळ्या विषयावरती मी पुढच्या आठवड्यात बोलेन. मला असं वाटतं आजचा विषय महत्वाचा आहे, त्याच्यामुळे बोलो. धारावी का मुद्दा मैंने आज नहीं लिया है. आप सभी को याद होगा पिछले साल हमने धारावी मतलब क्या है? धारावी सिर्फ नाम नहीं है. धारावी में रहने वाले जितने सारे लोग हैं उनके लिए हमने एक मोर्चा भी निकाला था और उस वक्त भी जो हमारी मांग थी आज भी वही है कि हर एक धारावीकर जो है उनको वहीं पर जहां वो रह रहे हैं वहां कम से कम 500 स्क्वायर फुट का घर मिलना ही चाहिए. और साथ ही साथ धारावी एक ऐसी झुग्गी झोपड़ी है, झोपड़पट्टी है कि शायद उसको हम कहें इंडस्ट्रियल स्लम. हर घर में उद्योग चल रहा है. वहां पर कुछ क्या माने कुंभार भी है, वहां इडली बनाने वाले लोग भी है, चर्मकार भी लोग हैं. सारे लोग अपने अपने घर में अपनी रोजी रोटी का इंतजाम कर रहे हैं.